बऱ्याच वेळा शिरा बनवताना तो चिकट होतो किंवा जास्त पातळ होतो किंवा मग कच्चा राहतो. तर अशा वेळेला कितीही गडबड असली तरी अगदी मऊ मोकळा लुसलुशीत शिरा बनवण्याची अगदी सगळ्यात साधी सोपी पद्धत. तर इथे मी सगळ्यात अगोदर 2 चमचे तूप गरम करून घेतलं आहे. तर तूप थोडंसं वितळलं त्याच्यामध्ये मी हा रवा घेतला आहे. तर आपल्याला रवा बारीक, मध्यम आणि मोठा असा 3 प्रकारे मिळतो. तर मी अगदी मध्यम असलेला रवा घेतला आहे. तर 1 वाटीभर रवा घेतला आहे. तर आता हा रवा मी छान खरपूस असा भाजून घेणार आहे. तर शिऱ्याची पहिली चव तर आपल्या रव्यावरती असते, तो आपण कसा भाजतो त्याच्यावरती. तर इथं रवा छान भाजला गेला ना तर शिरा पण अप्रतिम असा लागतो, चवीला छान खमंग खरपूस असा लागतो. कच्चा राहिला तर एक शिऱ्याला वास असतो बघा रव्याला, तर तो वास येतो आपल्याला. त्यासाठी रवा थोडासा वेळ जातो, एक 3-4 मिनटं जातात, पण रवा छान खमंगच भाजून घ्यायचा. अजिबातही गडबड करायची नाही आणि मोठ्या गॅसवरती भाजून घ्यायचा नाही. आता इथं बघा एक 4 ते 5 मिनटानंतर रवा खूप मस्त असा खमंग भाजला गेला आहे आणि तुम्हाला इथं दिसतच असेल रंगाने, रंग पण बदलला आहे. रवा छान असा खरपूस भाजला गेला आहे बघा. आणि रवा भाजल्यानंतर खूप सुटा सुटा आणि मोकळा मोकळा होतो. तर या प्रकारे मी रवा आता इथं चांगला भाजून घेतला आहे. तर आता हा रवा मी एका ताटामध्ये काढून घेते. तर माझी रवा बनवण्याची पद्धत मी तुमच्याशी शेअर करते. तर या पद्धतीने नसेल बनवलं तर एकदा जरूर ट्राय करून बघा, अजिबातही चुकणार नाही. तर 1 वाटी रवा घेतला आहे मी इथं. तर तुम्ही रवा कोणता घेताय, खूप जाड घेताय, मध्यम घेताय का बारीक घेताय, त्याच्यावरती पाणी कमी जास्त होऊ शकतं. मी इथं मध्यम ह्याचा रवा घेतला आहे, बारीक असा. तर त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतला आहे, तर 2 वाटी इथं मी पाणी वापरलं आहे. त्यानंतर एक चिमूट भरून इथं मीठ घातलं आहे. तर गोडाचा कोणताही पदार्थ असला तर त्याच्यामध्ये मीठ जरूर घालावं. आणि पाणी उकळायला ठेवलं आहे, त्याच्यामध्येच मी 1 चमचा भरून अजून तूप घातलं आहे. त्याच्यामुळे रवा खूप मोकळा मोकळा होतो. आता त्यानंतर मी इथं साखर घातले. साखर आपल्या आवडीनुसार घालायची. तर मी इथं 1 वाटी रवा घेतला आहे, तर अर्धी वाटी आणि वरती 1 चमचा भरून अशी साखर घेतली. तर साखर आणि पाणी मी चांगलं विरघळून घेते आणि पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायचं. इथे बघा पाण्याला मस्त अशी उकळी आली आणि हा रवा बघा छान खरपूस भाजलेला. तर या उकळत्या पाण्यात अशा पद्धतीने रवा घालून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता जसा रवा आपण या पाण्यामध्ये घालतो तेव्हा लगेचच तो फुलून वरती येतो. तर थंड पाण्यामध्ये रवा अजिबात घालायचा नाही, चांगली उकळी येऊन नंतरच रवा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा. तर बघू शकता इथं मस्त रवा असा पाण्यामध्ये लगेचच फुलून वरती आला आहे. आता गॅस लगेच कमी करायचा. खूप मोठा गॅस केला तर पटकन पाणी आपलं आटलं जाईल. आता ह्याच्यावरती गॅस कमी करून झाकण ठेवते आणि फक्त 2 मिनटं याला मी वाफ काढून घेते. एक 2 मिनटानंतर बघू शकता इथं रवा खूप मस्त असा फुलून वरती आला आहे आणि छानपैकी सुट्टा आणि मोकळा झाला आहे. तर इथे आपण बघू शकता आणि छानपैकी रवा मोकळा झाला आहे, तर दिसतंय तुम्हाला. तर या पद्धतीने रवा बनवला किती मस्त आणि सुटा सुटा झाला आहे ना. तर अगदी अचूक प्रमाणे आहे या पद्धतीने. जर तुम्हाला मोकळा सुटसुटीत रवा आवडत असेल तर या पद्धतीने जरूर करून बघा. खूप जास्त मऊसूत असा रवा आवडत असेल तर थोडं पाणी कमी जास्त करू शकता. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवलेला सकाळच्या नाश्त्यासाठी कितीही गडबड असली तरी मऊ मोकळा लुसलुशीत असा रवा बनवण्याची सोपी पद्धत. तर रेसिपी आपल्याला आवडली असल्यास नक्की रेसिपीला लाईक करा. जर रेसिपी जरा जरी थोडी जरी कुठे जरी आवडली असेल तरी कमेंट करून जरूर सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशा साध्या सोप्या छान छान रेसिपी बघण्यासाठी तुमचं सहकार्य सपोर्ट असाच राहू द्या. तर चला भेटू परत अशा छानशा रेसिपीसोबत.